श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही जे काही सहन केलंय ते पाहून खुद्द काळही हेलावला जाई असेल. किती रात्री तुम्ही अशा उशाउली होईपर्यंत रडला आहात. किती वेळा माझंच नशीब असं का हा प्रश्न देवाला विचारला आहे. हे फक्त तुम्हाला आणि त्या ईश्वरालाच ठाऊक आहे. लोकांची टोमणे पाठीत झालेले वार, रक्ताच्या माणसांनी फिरवलेली पाठ आणि हातातोंडाशी आलेली संधी निसटताना पाहण्याचं दुःख तुम्ही शांतपणे पचवलं आहे. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आता डोळे पुसा, कारण तुमच्या कष्टाचा घडा भरला आहे. गुरुजींनी आकाशातील ग्रहाच्या हालचालीचा जो अभ्यास केला आहे तो सांगतोय की तुमची वनवास संपण्याची वेळ आता आली आहे. आता इथून पुढे तुम्हाला दुःख भोगावे लागणार नाही, कारण नशिबाने आता कूस बदलली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात इतकी वर्ष जी काही वादळ आली ती तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी होती. तुम्ही आजवर खूप सोसलंय, कधी पैशाची चणचण, कधी आरोग्याच्या तक्रारी, तर कधी मानसिक छळ. पण आता विश्वास ठेवा, कारण येत्या रविवारपासून तुमची ही परिस्थिती मुळापासून उपटून फेकली जाणार आहे. खुद्द जेजुरीच्या खंडोबाचा येळकोट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करण्यासाठी घुमणार आहे. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी म्हणजे तुमच्यासाठी केवळ शब्द नाही, तर प्रत्यक्ष ईश्वराने दिलेला अभयमंत्र आहे. ही वेळ तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळून टाकण्याची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी आता अनिवार्य झालं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणण्यामागे एक अत्यंत गंभीर कारण आहे. जर तुम्ही हा अर्ध्यावर सोडला तर तुम्ही केवळ 9 चमत्कारच नाही, तर त्यामागचं गुपित आणि गुरुजींनी सांगितलेला तो एकमेव अघोरी दुःखनाशक उपाय गमावून बसाल. तुमच्या नशिबात आता अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नाही. तुमचं हरवलेलं हसणं, तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि तुमचं सुख परत मिळवून देण्याची जबाबदारी आता नियतीने घेतली आहे. प्रत्येक भाग, प्रत्येक चमत्कार हा तुमच्या जुन्या दुःखावर फुंकर मारणारा ठरेल. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी जोडून राहा, कारण ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील दुःखाचा शेवट आणि सुवर्ण काळाची सुरुवात करणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील पहिल्या चमत्काराचा संबंध थेट तुमच्या भाग्योदयाशी आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या यशाकडे, वाटेकडे डोळे लावून बसला होता, तो मार्ग आता मोकळा होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील नवम स्थान, ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो, ते आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. रविवारच्या सूर्योदयापासून तुम्हाला असे अनुभव येतील की जी कामे आजवर साध्या प्रयत्नानेही होत नव्हती, ती आता नशिबाच्या जोरावर आपोआप पूर्ण होऊ लागतील. खंडोबाच्या येळकोटच्या गजराप्रमाणे तुमच्या नशिबाचा डंका आता चहूकडे वाजणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, दुसऱ्या चमत्काराचा वार तुमच्या त्या अदृश्य शत्रूवर होणार आहे, ज्याची तुमच्या साधेपणाचा आजवर फायदा घेतला. तुम्ही नेहमीच सगळ्याचं भलं पाहिलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त अपमान आणि टीकाच मिळाली. पण आता सावध राहा, कारण खंडोबाचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर तुमच्या विरोधात रचलेली सर्व षडयंत्रे आता उलटी फिरणार आहेत. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते, ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. रविवारपासून तुम्हाला जाणवेल की तुमच्या मार्गातील काटे आपोआप दूर होत आहेत आणि तुमची मानसिक भीती कायमची नष्ट होत आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या पहिल्या भागातील हे 2 चमत्कार तुमच्या आयुष्यातील साफसफाई करणारे ठरणार आहेत. जेव्हा नशिबाची साथ मिळते आणि शत्रू नामोहरम होतात, तेव्हाच विजयाचा पारा रचला जातो. गुरुजींनी सांगितलेला हा काळ तुमच्यासाठी विजयाची गुढी उभारणारा आहे. पण लक्षात ठेवा, हे फक्त सुरुवात आहे. यानंतरचे चमत्कार यापेक्षाही जास्त थक्क करणारे आहेत. विशेषतः तिसरा आणि चौथा
चमत्कार तुमच्या रिकाम्या झालेल्या तिजोरीशी संबंधित आहे, ज्याचा उलगडा आपण पुढच्या भागात करणार आहोत. हा व्हिडिओ जराही वगळू नका, कारण खंडोबाचा भंडारा आता तुमच्या कपाळी लागणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चिंतेवर म्हणजे आर्थिक चणचणीवर प्रहार करणारा ठरेल. तुम्ही आजवर पैशासाठी खूप अपमान सहन केला आहे. कधी जवळच्या माणसापुढे हात पसरावे लागले, तर कधी हक्काचे पैसे मागतानाही तुम्हाला लाचार व्हावं लागलं. पण आता कुबेराचा आशीर्वाद आणि खंडोबाची कृपा तुमच्या तिजोरीवर होणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार रविवारपासून तुमच्या उत्पन्नाचे असे काही मार्ग उघडतील, ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. अडकलेले पैसे, जी रक्कम तुम्ही बुडीत खात्यात जमा केली होती, ती अचानक तुमच्या हातात येईल आणि तुमची आर्थिक कोंडी कायमची फुटेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, चौथा चमत्कार तुमच्या त्या कामाशी संबंधित आहे, जी गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून धूळ खात पडली होती. मग ते जमिनीचे व्यवहार असोत, कोर्टाची पायरी असो किंवा एखादे सरकारी काम. ग्रहाची नक्षत्राची चाल आता अशी बदलली आहे की जे अधिकारी किंवा जी माणसं तुम्हाला टाळत होती, तीच आता स्वतःहून तुमचं काम मार्गी लावतील. खंडोबाच्या तलवारीप्रमाणे तुमची जिद्द फळाला येईल आणि सरकारी दरबारी तुमचा सन्मान वाढेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावर एक खूप मोठा भार हलका होईल आणि तुम्हाला प्रगतीची स्पष्ट दिशा दिसू लागेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, पैसा आणि यश जेव्हा एकत्र येतात, तेव्हा माणसाचा आत्मविश्वास 7व्या गगनाला भिडतो. हे दोन चमत्कार तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीच नाही, तर मानसिक स्थैर्यही घेऊन येतील. पण सावध राहा, कारण लक्ष्मी घरात येताना सोबत काही अटी घेऊन येते. हा पैसा कुठे गुंतवायचा आणि तो कसा टिकवायचा, याचे गुपित गुरुजींनी शेवटच्या भागात दिले आहे. आता आपल्याला वळायचे आहे भाग 3 कडे, जिथे तुमच्या घराच्या सुखशांतीबद्दल आणि आरोग्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दडली आहे. यानंतरच्या घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील अशा आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तर कुंभ राशीच्या जातकांनो, पाचवा चमत्कार तुमच्या घराच्या त्या उंबरठ्याशी संबंधित आहे, जिथे गेल्या अनेक दिवसांपासून शांतता हरवली होती. तुम्ही बाहेर कितीही कष्ट केले तरी घरात आल्यावर तुम्हाला तो मानसिक सुखलो मिळायचा नाही, जो तुम्हाला हवा होता. कधी किरकोळ वादांमुळे तर कधी मुलांच्या चिंतांमुळे तुमचं मन सतत विचलित असायचं. पण आता कुलदैवत खंडोबाच्या कृपेने तुमच्या घरात सुखाची सनई वाजणार आहे. कुटुंबातील जुने मतभेद संपुष्टात येतील आणि घरामध्ये आनंदाचे, मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. विशेषतः मुलांच्या प्रगतीची अशी एखादी बातमी कानावर येईल, जी ऐकण्यासाठी तुमचे कान अनेक वर्षांपासून आसुसलेले होते. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 6वा चमत्कार तुमच्या शरीराशी आणि आरोग्याशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेले होतात. कधी थकवा, कधी मानसिक ताण, तर कधी एखादा जुना आजार तुम्हाला आतून पोखरत होता. तुम्ही औषधोपचार केले पण गुण येत नव्हता. परंतु रविवारच्या या ग्रह परिवर्तनानंतर तुमच्या आरोग्यात एक चमत्कारिक सुधारणा दिसून येईल. खंडोबाच्या भंडाऱ्याची शक्ती आणि तुमची सकारात्मक ऊर्जा यामुळे तुमच्या शरीरातील जुन्या वेदना नष्ट होतील. तुम्हाला पुन्हा एकदा विशितिशीत असल्यासारखी ताकद आणि उत्साह जाणवू लागेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा घर शांत असतं आणि शरीर साथ देतं, तेव्हाच माणूस जगाशी लढू शकतो. भाग 3 मधील हे 2 बदल तुमच्या आयुष्याला एक भक्कम आधार देणार आहेत. पण लक्षात ठेवा, इथून पुढे जी भविष्यवाणी येणार आहे ती तुमच्या करिअर आणि सन्मानाशी संबंधित आहे. 7वी आणि 8वी घटना तुमच्या आयुष्याचा पूर्ण ग्राफ बदलून टाकणारी आहे. गुरुजींनी सांगितलेली ती भीती आणि तो सस्पेन्स आता हळूहळू उलगडणार आहे. पुढचा भाग पाहताना तुमची एकाग्रता ढळू देऊ नका, कारण तिथेच तुमच्या राजा होण्याचे गुपित दडले आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 7वा चमत्कार तुमच्या करिअरमध्ये आणि रोजगाराच्या क्षेत्रात एक असा भूकंप घडवून आणणार आहे, ज्याची धूळ शांत झाल्यावर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं वर्चस्व दिसेल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि खंडोबाचा आशीर्वाद यांचा असा काही मिलाफ झाला आहे की नोकरी करणाऱ्यांना आता कोणीही रोखू शकणार नाही.
ज्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ती खुर्ची आता तुमच्यासाठी रिकामी होणार आहे. बढती, पगारवाढ किंवा अगदी परदेश गमनाचे योग या रविवारपासून प्रबळ होत आहेत. तुमच्या कौशल्याची कदर आता जगाला करावीच लागेल, कारण तुमची वेळ आता सुरू झाली आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 8वा चमत्कार तुमच्या सन्मानाशी संबंधित आहे. आजवर अनेकदा असं घडलंय की काम तुम्ही केलं आणि त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यानेच लाटलं. लोकांच्या गर्दीत असूनही तुम्हाला नेहमी दुर्लक्षित केलं गेलं. पण आता परिस्थिती अशी पलटणार आहे की ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं तेच लोक आता तुमच्या सल्ल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणार नाहीत. समाजात, नात्यात आणि कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळी दबदबा निर्माण होईल. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमच्या शब्दाला आता सोन्याचं मोल प्राप्त होणार आहे. ही केवळ प्रगती नाही, तर तुमच्या अस्तित्वाचा हा एक नवा उदय आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, इथपर्यंत तुम्ही 8 चमत्कार ऐकले आहेत, पण आता जो 9वा चमत्कार येणार आहे तो तुमच्या आयुष्याचा क्लायमॅक्स आहे. हा 9वा चमत्कार ऐकताना कदाचित तुमच्या अंगावर शहारे येतील, कारण तो थेट तुमच्या नशिबाच्या शेवटच्या वळणाशी संबंधित आहे. गुरुजींनी या शेवटच्या घटनेबद्दल जे सांगितलंय ते ऐकल्याशिवाय ही भविष्यवाणी पूर्ण होऊच शकत नाही. काय आहे तो 9वा महाचमत्कार आणि रविवारचा तो अघोरी बाधानाशक उपाय जो तुमचं नशीब कायमचं उजळवू शकतो? चला वळूया सर्वात शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या 9व्या महाचमत्काराची, जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा चमत्कार तुमच्या त्या जुन्या स्वप्नाशी जोडलेला आहे, जे पूर्ण होईल असं तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं. रविवारच्या संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सुरू होत आहे. यामुळे एखादी अशी अनपेक्षित घटना घडेल, मग ती नवीन वास्तूची प्राप्ती असो किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एखाद्या वादाचा तुमच्या बाजूने निकाल लागणे असो. हा बदल तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचा पाया रचणारा ठरेल. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमच्या कपाळावर आता भाग्याचा नवा भंडारा लागणार आहे, हे निश्चित. तर कुंभ राशीच्या जातकांनो, हे सर्व चमत्कार अनुभवण्यासाठी तुमच्यावर कुलदैवत खंडोबाची आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा असणे आवश्यक आहे. गुरुजींनी रविवारसाठी एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि उपाय सांगितला आहे. रविवारी सकाळी अंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्या आणि त्यानंतर देवासमोर बसून हळदीचा भंडारा टिळा लावून या मंत्राचा 11 वेळा जप करा. ओम नमोजी मार्तंड भैरव, तुझा यलकोट झाला थोर, शत्रूचा करसी संहार, मजवरी कृपा करी निरंतर. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या महामंत्राची 1 माळ जप करा. हा मंत्र तुमच्या सभोवताली एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल की कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकणार नाही. तर कुंभ राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचं फळ देण्याची देवाची पद्धत आहे. आजवर तुम्ही जे दुःख सोसलंय त्याचा हिशोब आता चुकता होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सुवर्णकाळ टिकवून ठेवण्यासाठी अहंकारापासून दूर राहा आणि गरिबांना जमेल तशी मदत करा. जर तुम्हाला या 9 चमत्कारांवर आणि स्वामींच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच एळकोट एळकोट जय मल्हार किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नोंदवा. ज्याची श्रद्धा खरी असेल त्याला हा अनुभव नक्कीच येईल.